अरे कोणताही कार्यक्रम असो, गणपती असो, शिवजयंती असो, भीम जयंती असो, अण्णाभाऊ साठे जयंती असो, आयुष्यात दारू पिऊ नका. ज्या दारूच्या पायी अनेकाचे संसार भ्रष्ट झाले आणि तो आदर्श, तो एक तुमच्या समोर आदर्श द्यावा. अरे आपण मेल्यावर कुठंच कामी येत नाही राजो. हे चांगलं बकऱ्याचं आहे. पाबर बकऱ्याचं चांगलं आहे. आता काय भाव चालू आहे? किलो खात म्हणून मांस मटन आपण म्हणतो राजो, आम्ही बकऱ्याचं खातो. आता घरातून धंदा करणारी, बोर्ड लावून धंदा करणारी फरक काय आहे? नाही आम्ही बैलाचं नाही खात, बकऱ्याचं खातो. अबे खाता काय शेवटी? आणि मेल्यावर त्या मेल्यानंतरच खाते की नाही, मुर्द्याला खाता. गोष्ट आठवली, एका गुरुजीची बदली झाली एका गावून दुसऱ्या गावल्या. मग गुरुजी काय करे, गावात बदली झाली, ते टीचर हुशार होते, गावात बदली झाली की गावातले मोठे मोठे लोक जेवायला सांगायचे. मग गुरुजीनं बदली झाल्यावर अवघे जेवायला सांगितलं. 2 रूम, एक हे जेवायला बसले गावातले मोठे मोठे लोक, इकडे मास्तरीबाई स्वयंपाक करून राहिली. तर मास्तरीबाईच्या पोरानं अर्धे जेवण झाल्यावर घाण केली. मग मास्तरीबाईनं एक गंज घेतला आणि त्याच्या घाणीवर ठेवला. ते हे जेवण यायचे झालते, पोटभर जेवले, तरी एका जणाचं लक्ष रूम मध्ये गेलं. म्हणजे मास्तरीबाई तुम्ही सर्व गंजामधलं दिलं, पण त्या गंजा खालचं दिलंच नाही म्हणे. ते मास्तरीबाई म्हणे ते वाईट आहे म्हणे. एवढं मोठं अमृत दिलं निसर्गानं बाबू, ते आम्ही सोडतो आणि येऊन जाऊन नका रे बाबा, नका खाऊ, प्राण्याची हिंसा करू नका. अरे मांस मटण हे दारू. आणि तरुणांनी प्रेम प्रकरण, आजकाल हे लफडे लय सुरू झाले, कारण डायरेक्ट भेटायची गरज नाही, मोबाईलच काम करते. म्हणून मुला मुलींना प्रार्थना, शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवा. अरे मेल्यावर आपण कामी नाहीये. विलासराव देशमुख गेले तरी त्याची आठवण कार्यरूपाने जिवंत आहे. शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर गेले पण त्यांचं नाव निघते की तुम्ही बाया सरपंच, राष्ट्रपती. कोणामुळं? ज्योतिबा फुलेमुळं, सावित्रीमुळं, बाबासाहेब आंबेडकरांमुळं, शाहू महाराजांमुळं. मतदार क्षेत्रात जास्तीत जास्त पैसे कसे आणले जातील विकासाच्यासाठी, आणि त्याकरता राहुल भैया तुमच्यासाठी झटत राहतात. आणि म्हणून हा सर्व संघटनेचा, एकतेचा, आज त्यांची आठवण कुठेही निघते का? काम करण्याची गती आहे. म्हणून तुमची आठवण सदैव राहिली पाहिजे. कोणाचं श्रावण बाळाचं काम आहे, आपण करून द्यायचं. आपण कार्यकर्ते करतात, राहुल भैयाची शिकवण आहे. पण काही काही ठिकाणी लय फजिती होते. अरे जे हे बेसहारा लोक आहेत यायला मदत करणं हेच देवाची भक्ती आहे. नाही तर काही आता मंदिरात काव किती तास दर्शनाला लागले, 40 तास, काय मिळवलं? विलासराव माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री रिझर्वेशनच्या डब्यात गेले त्यांच्या चांगल्या कामामुळे. तुम्हाला कोण्या क्लासचा डबा पाहिजे त्या लायकीचे काम करा. काहीच काम करणार नाही तर मग संडासच्या जवळ लागा, उतरा. एक दिवस मी या खंजिरीत आवाज ऐकला. कोणता मालूम आहे? दांडियाचा. नवरात्रात दांडिया मुंबईत खेळतात, त्या दांडियाची ढोलक ऐकवा.
काही दिवसानं दवाखान्यात भरती होतात मला, कोणी 1.5 महिने करता, कोणी 2 महिने करता. वातावरण पाहून जागरण होते ना त्यांना जास्त होतात तबला. यशवंती नावाच्या घोरपडचं मरायच्या अगोदर शिवाजी महाराजांच्या कामी आली, तानाजी महाराजांच्या कामी आली. या घोरपडचं नाव काय रे भाऊ? तानाजी महाराजांच्या सोबतीला होती. हा ओके घे, डबल घे पुस्तक, सत्यशोधक पुस्तक घे. लेकरं मोठे हुशार आहेत भाऊ, सुन्नीवाडीचे लेकरं सोन्यासारखे. 30,000चं 10 ग्रॅम. मुलाईने एक प्रश्नही फेल केला नाही. हे गाणं कोणतं आहे बोला? अरे कोई मायका ना, हे गाणं कोणतं? नाही, लेकरं मागं जास्त बसून आहेत. समोर जरा एकदम जिल्हा परिषद वर्गाच्या म्हणजे लेकरं छोटे छोटे त्याच्या डोक्याच्या बाहेरचा गेम आहे ना भाऊ. एक दिवस मी कव्वाली ढोलक ऐकली. सुना पिवळा कलर, या